हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? मिथवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर पहा, आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. तर पालकपासून आज आपण एक रेसिपी तयार करणार आहोत. सकाळी जर भाजी चपाती करायला खूप उशीर झाला तर तुम्ही ही पालकची रेसिपी नक्की करून पहा. अगदी झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आहे, म्हणून रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, आपण इथे फक्त एक मूठ पालक घेतले. आता आपल्याला पालक स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे. तर पहा, इथे मी 2 ग्लास पाणी ओतून पालक एक 10 मिनिटासाठी पाण्यातच बुडवून ठेवणार आहे, म्हणजे कशी पालकमधली माती धूळ सगळी निघून जाईल. तर पहा, पालकची भाजी आपल्याला जास्त अशी हँडल करायची नाही, तर मग ती पालक खराब होते. फक्त 10 मिनिटासाठी पालक आपण पाण्यामध्ये घालून ठेवू. तर पहा, इथे 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पालकची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर पहा, इथे आपली पालक व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून झाली. तर पहा, इथे फक्त एक मूठ पालक घेतलेली आहे, आपण जास्त पालकचा वापर करणार नाही. तर पहा, इथे पालक आपली व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून झाले. आता आपण पालकची पानं आहेत ती व्यवस्थित अशी हातामध्ये जुळवून घेऊ. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला एक एक पानं असं हातामध्ये जुळवून घ्यायचं आहे. आता आपण जी पालकची भाजी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. पालक व्यवस्थित अशी मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर आपण 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही ती हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता, पण आपण ही रेसिपी लहान बाळांसाठी करते म्हणून इथे मी फक्त चवीनुसार 2च मिरच्या वापरल्यात. तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर केला तरी चालेल. त्यानंतर आपण इथे 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालून घेऊ. त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊ, म्हणजे फक्त चिमूटभर मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपण 1 चमच जिरं घालून घेऊ. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरच्या सहाय्याने ऑन ऑफ मोडवर याची छान अशी प्युरी करून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे पालकची छान अशी हिरवीगार प्युरी तयार झालेली आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. तर पहा, इथे आपण एका पसरट भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. तर पहा, ही रेसिपी 2 जणांसाठी करतोय म्हणून आपण इथे फक्त 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यानंतर आपण इथे थोडं मीठ घालून घेऊ. त्यानंतर आपण 1 चमच ओवा घालून घेऊ. त्यानंतर चिमूटभर हळद घालून घेऊ आणि जी आपण पालकची प्युरी करून घेतली होती ती सुद्धा आपण या पिठामध्ये ओतून घेऊ. तर पहा, इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस पालकची प्युरी करत होतो त्यावेळेस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 चमच पाणी घातलं होतं. तर पहा, आता आपल्याला बिलकुल पाणी न घालता प्रथम आपण स्पूनच्या सहाय्याने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर पहा, स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून झाले. आता आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पहा, 1-2 मिनिटातच मस्त असं आपलं हे पीठ मळून झाले. आता आपण थोडंसं हाताला तेल लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊ. तर पहा, इथे मस्त असं आपलं हे पीठ मळून झाले. आता आपण या भांड्यावर झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी हे पीठ मुरायला ठेवू. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊ. तर पाहू शकता तुम्ही 10 मिनिटातच मस्त असं आपलं हे पीठ मऊसूत झाले. आता आपण या पिठाचे छोटे छोटे 3 गोळे तयार करून घेऊ. तुम्हाला जर ही रेसिपी जास्त जणांसाठी करायची असेल तर तुम्ही या पिठाची क्वांटिटी वाढवून थोडी पालकची भाजीची क्वांटिटी वाढवून तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता. आपण इथे फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आज ही रेसिपी तयार करणार आहोत. तर पहा, इथे 3 मीडियम आकाराचे असे गोळे तयार झालेत. आता आपण कोरड्या पिठाच्या सहाय्याने ही चपाती लाटून घेऊ. तर पहा, इथे कोरडं पीठ लावून झाले. आता आपण हलक्या हाताने जसं आपण चपाती करतो त्याच पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेऊ. तर अशा पद्धतीने मस्त असं लाटण्याच्या सहाय्याने आपण हा पराठा लाटून घेऊ. जेवढं तुम्हाला पराठा हा पातळ लाटता येईल तेवढं पराठा पातळ लाटा, म्हणजे कसं खायला छान असं कुरकुरीत हा पराठा तयार होतो. रेसिपी इथपर्यंत पाहिलीच आहे तर रेसिपीला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा हिरवागार आपला पालकचा हा पराठा लाटून झाले.
तर पाहू शकता तुम्ही मस्त असा हा किती छान पातळ पराठा आपला लाटून झालाय. आता आपण तवा तापायला ठेवू आणि त्याच्यामध्ये हा पराठा भाजून घेऊ. तर पहा इथे गॅसवर तवा ठेवला, तवासुद्धा छान मस्त तापला. आता आपण हलक्या हाताने हा पराठा तव्यावर पसरून घेऊ. आता आपण पराठ्याच्या साईडला स्पूनच्या सहाय्याने थोडंसं तेल घालून घेऊ. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आपण इथे जास्त तेलाचा वापर करणार नाही. काहीतरी हेल्दी आणि पौष्टिक खायचं म्हणून आपण इथे कमी तेलामध्ये आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पहा वरच्या बाजूने असा पराठा फुगल्यावर आपण पराठ्याला पलटी मारून घेऊ. तर पहा गॅसची फ्लेम फास्ट ठेवूनच आपण जशी चपाती भाजतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे पराठ्याची खालची बाजूसुद्धा खूप छान मस्त भाजून निघाली आहे आणि पराठासुद्धा खूप छान चारी बाजूने फुगलाय. किती छान मस्त असा झटकन आणि पटकन आपला हा पालकचा पराठा तयार झाले. अशाच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा पालकचे पराठे भाजून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही पालकची ही रेसिपी करून लहान बाळांना तुम्ही काहीतरी पौष्टिक खाऊ घालू शकता. तर पहा इथे पराठा आपला व्यवस्थित असा भाजून झाला. आता आपण तो पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने आपण आता दुसरा सुद्धा पराठा हलक्या हाताने तव्यावर पसरून घेऊ. आता आपण हा पराठा सुद्धा गॅसची फ्लेम फास्ट ठेवून भाजून घेऊ. रेसिपी थोडी डिटेलमध्ये सांगितली म्हणून तुम्हाला रेसिपी थोडी मोठी वाटली, पण सोपी आहे. पालकची भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ती भाजी घालून आवडीनुसार आपले मिरची पावडर आणि मीठ घालून त्याची छान अशी प्युरी करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ अवेलेबल असते. त्या गव्हाच्या पिठामध्ये ही पालकची प्युरी घालून व्यवस्थित असे पीठ मळून घेऊन त्याचे असे छान असे पराठे तुम्ही तयार करू शकता. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे. अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांचा हेल्दी टिफिन तयार करू शकता. रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर पहा इथे 1 वाटी गव्हाच्या पिठापासून आपले छान असे मस्त हे 3 पराठे तयार झालेत. तर पाहू शकता तुम्ही इथे पराठ्याला छान असे लेअरसुद्धा आलेत. अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे पराठे ट्राय करून पहा. कधी पण आपण ज्यावेळेस गव्हाच्या पिठाची चपाती करतो, कोणते पण पराठे करतो, त्यावेळेस गव्हाचं पीठ आहे ना ते थोडं 10 मिनिटासाठी तरी मुरायला ठेवायचं. म्हणजे कसं पराठ्याला सुद्धा खूप छान असे लेयर येतात. तर पाहू शकता तुम्ही असे आपल्या प्रत्येक पराठ्याला सुद्धा खूप छान असे लेयर आलेत. आता आपण ही रेसिपी मीठला टेस्ट करायला देऊ. अशा प्रकारे तुम्ही पालकची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना खाऊ घाला. लहान मुलेसुद्धा बघा खूप खुश होऊन खातील. आणि त्याचबरोबर आपण इथे हिरव्या मिरचीचा सुद्धा आपण कमी वापर केले म्हणून तर हे पराठे आपले कमी तिखट झालेले आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही या पराठ्यांमध्ये थोडं मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. नाहीतर मग हिरव्या मिरचीचं सुद्धा प्रमाण वाढवून हे पराठे तिखट करू शकता. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे पराठे टोमॅटोच्या सॉससोबत नाहीतर मग आपली खोबऱ्याची किंवा पुदिन्याची जी हिरवी चटणी असते त्यासोबत सुद्धा तुम्ही हे पराठे खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही हे पालकचे पराठे बनवून लहान मुलांचा हेल्दी आणि पौष्टिक टिफिन तयार करू शकता. अशाच मस्त चमचमीत झणझणीत आणि गोड रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याच पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.